महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळालं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या प्रकारे पूजापाठ आणि केलं जात आहे। आपण नागपूरच्या या हावरापेठ परिसरात आहोत आणि या ठिकाणी महारुद्राभिषेक जो आहे तो शंकराला केला जातो आहे। या ठिकाणी पूजापाठ करून इच्छा व्यक्त केली जात आहे की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारावा, अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती घेऊन या ठिकाणी रुद्राभिषेक केला जातो आहे। भाऊ, काय या रुद्राभिषेकाच्या मागची संकल्पना आहे? या महाराष्ट्राचे लाडले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे याच्यासाठी आम्ही भगवंताच्या चरणी नमस्तक होतो। देवेंद्र फडणवीस असे व्यक्तिमत्व आहे जे सर्व समाजाला, जाती धर्माचं कोणतंही न करता, देश न करता सर्व समाजाला घेऊन चालणारे असे नेते निश्चितपणाने महाराष्ट्राच्या भल्यासाठी, या महाराष्ट्राच्या तरुणाच्या भविष्यासाठी, या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितपणाने देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी संपूर्ण, जिथून ते निवडून आले तिथूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की ते मुख्यमंत्री झाले पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की ते मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी जर बघितलं तर भाजपकडून जो आहे त्या या ठिकाणी जयघोष केला जातो आहे, रुद्राभिषेक केला जातो आहे आणि एकच अपेक्षा व्यक्त केली जात आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे। कॅमेरामन विशालसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।